नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हेक्टर्स आणि स्केलार्स आणि व्हेक्टर्स यांचा पुढचा एक टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेक्टर्स. सो मल्टिप्लिकेशन थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे व्हेक्टर्स मध्ये. ऍडिशन सबट्रॅक्शन कंपॅरेटिव्हली इझी आहे आणि ह्याची कॉम्प्लेक्सिटी जर आपल्याला बघायची असेल तर मग आपल्याला मल्टिप्लिकेशनचे आपण दोन सेक्शन करतो आणि त्या दोन सेक्शन मध्ये ह्या मल्टिप्लिकेशन प्रोसेसचा पूर्ण अभ्यास करतो. तर त्यापैकी स्केलार प्रॉडक्ट आणि व्हेक्टर प्रॉडक्ट असे हे दोन टाइप्स आपण करतो. आता हे दोन टाइप्स का करावे लागतात? कारण आपल्याला मल्टिप्लाय करायचे जेव्हा असतात व्हेक्टर्स, तेव्हा आपल्याला व्हेक्टर्सचे टाइप्स म्हणजे वेक्टर फिजिकल क्वांटिटीज ह्या व्हेक्टर्स आहेत का स्केलार्स आहेत यानुसार मग आपल्याला मल्टिप्लिकेशन चे टाइप्स हे ठरवावे लागतात आणि अकॉर्डिंगली आपल्याला त्या गोष्टी फॉलो करायला लागतात. मग आपल्याला हे बघायला लागतं की आपल्याला स्केलार प्रोडक्ट वापरायचं का वेक्टर प्रोडक्ट वापरायचं. मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलार विथ स्केलार इज ऑलवेज स्केलार. सो हे लक्षात ठेवलं एकदा आपण की मग आपल्याला कळतं की ह्या गोष्टी का करतो आपण. सो मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलार विथ स्केलार इज ऑलवेज स्केलार. Multiplication of scalar with vector is always vector, right? Multiplication of scalar with vector is always vector. So ह्यासाठी आपल्याला ना काही गोष्टी ज्या आहेत त्या डिटेल मध्ये बघायला लागतात. सो आता आपण पुढचा पार्ट आपण चालू करूया. स्केलार प्रॉडक्ट किंवा याला आपण पॉप्युलरली डॉट प्रॉडक्ट असं म्हणतो. स्केलार प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट. स्केलार किंवा डॉट प्रॉडक्ट हे दोन वेक्टर्स जर आपण घेतले, सपोज वेक्टर पी अँड वेक्टर क्यू, याच्यामधला जर स्केलार प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट आपल्याला जर फाइंड आउट करायचा असेल तर तो आपल्याला करता येतो वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल्स टू पी क्यू कॉस थीटा. पी क्यू कॉस थीटा. सो आता ह्या पी मध्ये आणि या पी मध्ये फरक काय आहे तर हा वेक्टर क्वांटिटी आहे आणि ही मॅग्निट्यूड आहे. ह्या वेक्टरचं हे मॅग्निट्यूड आहे. सो आता जर ह्याला आपल्याला डिफाइन करायचं असेल तर स्केलार प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स, स्केलार प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स is nothing but it is a magnitude of two vectors multiplied by cosine angle between two vectors. असं सिंपल भाषेमध्ये आपल्याला करता येतं. The product of magnitude of two vectors याचं डिफाइन जर करायचं असेल, product of magnitude of two vectors and the cosine angle between two vectors and cosine angle between two vectors. हा झाला कोसाइन अँगल, राइट. हे झालं मॅग्निट्यूड. सो मॅग्निट्यूड आणि कोसाइन अँगलचं प्रॉडक्ट आहे. हे कुठलं प्रॉडक्ट आहे? डॉट प्रॉडक्ट. आलं लक्षात आहे? सो डॉट प्रॉडक्ट हे या पद्धतीने आपल्याला डिफाइन करता येतं आणि त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन हे झालं.
आता जोपर्यंत आपण याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघत नाही तोपर्यंत आपल्याला याच्याविषयी अधिक माहिती मिळत नाही. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलार प्रॉडक्ट याच्या नंतरचा पार्ट काय येईल? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलार प्रॉडक्ट. हे साधारणतः 6-7 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे 6-7 कॅरेक्टरिस्टिक्स जर आपण नीट लक्षात ठेवले तर मग आपल्याला हा पार्ट नीट लक्षात राहतो. तर ह्याच्यापैकी आपल्याला ह्याच स्केलार प्रॉडक्टला दुसऱ्या एका मेथडनी आपल्याला एक्सप्रेस करून सांगता येतं. ते म्हणजे डॉट प्रॉडक्ट. पहिला जर कॅरेक्टरिस्टिक आपण बघितलं तर व्हेक्टर पी डॉट व्हेक्टर क्यू which is equals to magnitude of P, right? ब्रॅकेट मध्ये आपण Q cos theta जर आपण घेतला तर ह्यालाच आपण असंही लिहू शकतो की it is a component of Q in direction of P. Component of Q in direction of P. आता हे कसं हे तुम्हाला मी सांगतो. त्याचप्रमाणे आपल्याला हाच वेक्टर दुसऱ्या पद्धतीने पण लिहिता येतो. वेक्टर P डॉट वेक्टर Q which is equals to, आता आपण काय करूया, Q बाहेर काढूया आणि P cos theta. म्हणजेच याला आपल्याला काय लिहिता येईल? Q component of P in direction of Q. आपल्याकडे हे दोन वेक्टर्स आहेत. हा वेक्टर आहे P आणि एक वेक्टर आहे Q. सो हा P घेतला आपण आणि हा Q घेतला. ओके. आता आपण ह्या वेक्टरच्या हेड पासून इथे आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉप केला आणि इथून एक इथे परपेंडिक्युलर ड्रॉप केला. म्हणजे हे काय झाले? 90 डिग्री अँगल झाले. या दोन वेक्टर मधला अँगल आहे थीटा. आता तुम्ही जर हा ट्रायंगल जर तुम्ही कन्सिडर केला तर ह्या ट्रायंगल मध्ये तुम्हाला काय दिसून येईल की आता वेक्टर Q आहे, हा वेक्टर P आहे आणि आपल्याला काय बघायचं आहे? तर P cos theta हा कॉम्पोनंट आपल्याला बघायचा आहे. सो हा काय येईल? P cos theta कॉम्पोनंट. ओके. त्याच पद्धतीने आपल्याला हा कॉम्पोनंट येतो Q cos theta. मग Q cos theta म्हणजे काय? Q cos theta म्हणजे डायरेक्शन. हा वेक्टर कुठला झाला? P झाला. पण त्याचा डायरेक्शन कुठला येतं? Q cos theta. म्हणजे हीच पोझिशन आपल्याला त्या ठिकाणी मिळते. म्हणजे काय झालं इथे की कॉम्पोनंट ऑफ Q cos theta म्हणजे काय? कॉम्पोनंट ऑफ Q इन डायरेक्शन ऑफ P. कॉम्पोनंट ऑफ Q हा Q चा कॉम्पोनंट आहे पण त्याची डायरेक्शन कुठली आहे? P आहे. तसं इथे काय होत आहे की कॉम्पोनंट ऑफ P इन डायरेक्शन ऑफ Q. म्हणजे या फिगरनी आपल्याला हे थोडं इलस्ट्रेट करून सांगता येतं. कॉम्पोनंट जर तुम्हाला नीट कळाले असतील तर तुम्हाला हे इलस्ट्रेशन कळेल. आणि नसेल तर तुम्ही परत रिसोल्युशन वेक्टर्सचा व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे की कशा पद्धतीने आपण cos theta, P cos theta, Q cos theta या पद्धतीचे कॉम्पोनंट्स आपण कसे शोधून काढतो. सो हे एक कॅरेक्टरिस्टिक. दुसरं कॅरेक्टरिस्टिक आहे याच्यामधलं
की स्केलर प्रोडक्ट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ. स्केलर प्रोडक्ट ओबेज कुठला कम्युटेटिव्ह लॉ. आता कम्युटेटिव्ह लॉ काय आहे? कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. राइट. P dot Q, vector P dot vector Q, which is equals to vector Q dot vector P. हा सिंपल कम्युटेटिव्ह लॉ आहे. आपण जसं अरिथमेटिक मध्ये आपण म्हणतो 5 into 10 which is equals to 10 into 5. तुमच्या मल्टिप्लिकेशन ज्या दोन गोष्टींचा आपल्याला करायचं आहे, ज्या दोन फिगर्सचं करायचं आहे, त्यांची आलटापालट केली तरी आपल्याला सेम रिझल्ट मिळतो. सो तोच लॉ इथे आपल्याला फॉलो करता येतो. सो ह्याला आपण कम्युटेटिव्ह लॉ असं म्हणतो. याच्यानंतर दुसरा लॉ आहे स्केलर प्रोडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. सो थर्ड आहे कॅरेक्टरिस्टिक स्केलर प्रोडक्ट obeys distributive law of multiplication. आता distributive law P vector P in bracket vector Q plus vector R, right, vector R घेतला, which is equals to PQ plus QR. PQ vector P dot vector Q plus vector P dot vector R. याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं म्हणतो आणि तोही या ठिकाणी फॉलो केला जातो, ओबे केला जातो. आता चौथा जो कॅरेक्टरिस्टिक आहे, म्हणजे आता याचं तुम्हाला इलस्ट्रेशन द्यायची फारशी गरज नाही आहे. आपल्याला अरिथमॅटिक मध्ये या पद्धतीचे लॉसची आपल्याला आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. 5वी 6वी 7वी मध्येच झालेलं आहे. आता स्पेशल केस ऑफ स्केलर प्रोडक्ट हे काय आहे? सो इफ थीटा इज इक्वल्स टू 0, जर थीटाची व्हॅल्यू ही 0 असेल, म्हणजे काय की थीटाची व्हॅल्यू 0 केव्हा असते? तर हा वेक्टर आहे आपला आणि दुसरा वेक्टर आहे आपला हा. या दोन वेक्टर्सना आपण 0 अँगल त्याच्यामधला म्हणता येतो का? म्हणता येतो का? नाही, कारण ह्याला जर आपण इकडे शिफ्ट केलं तर तो अँगल किती येईल? असा इकडे शिफ्ट केला तर हा 180 डिग्री अँगल. सो वेक्टर्स मधले अँगल हे 0 केव्हा असतात, 180 केव्हा असतात, या गोष्टी तुम्हाला नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता मी एक वेक्टर इथे काढला आणि दुसरा वेक्टर इथे काढला, तेव्हा थीटाची व्हॅल्यू काय येईल? 0 येईल. मी एक वेक्टर इथे काढला आणि एक वेक्टर असा असेल तर थीटाची व्हॅल्यू किती येते? 180 डिग्री येते. आणि एक वेक्टर मी असा काढला, दुसरा असा काढला असेल तर याची थीटाची व्हॅल्यू येते 90 डिग्री. किंवा इथेच काढायला पाहिजे असं नाही, इथे जरी काढला तरी ह्या दोन वेक्टर्स मध्ये अँगल किती येतो? 90 डिग्री येतो. सो आता जेव्हा आपल्याकडे थीटाची व्हॅल्यू ही 0 असते तेव्हा if theta is equals to 0, then I into I dot I cap. हे I काय आहे? मी तुम्हाला मागे सांगितलंय, these are the unit vectors, right?
हे युनिट वेक्टर्स आहेत. सो I डॉट I त्याच्या which is equals to 0 का 1 cos right which is equals to 1 j cap j which is equals to 1 and k cap k which is also equals to 1. सो ह्या सगळ्यांच्या सेम युनिट वेक्टर्सच्या मधल्या मल्टिप्लिकेशन म्हणजे डॉट प्रॉडक्टची व्हॅल्यू ही किती असते 1 असते. आता हे कसं तुम्ही बघणार, आपल्याकडे फॉर्म्युला आहे वेक्टर p डॉट वेक्टर q which is equals to pq cos theta. So if theta is equals to 0 then cos 0 which is equals to 1 and vector p dot vector q which is equals to pq. आता त्याची फक्त मॅग्निट्यूड राहते आपल्याकडे, बाकी गोष्टी राहत नाही. सो हे झालं आपलं फोर्थ कॅरेक्टरिस्टिक. आता त्यालाच आपल्याला थोडं जर एक्सटेंड केलं, त्याचा सेकंड पार्ट जर आपण बघितला तर त्या सेकंड पार्ट मध्ये इफ चौथाच आहे, कॅरेक्टरिस्टिक चौथाच आहे. इफ थीटा इज इक्वल्स टू 180 डिग्री असेल म्हणजे अँटी पॅरलल असतील दोन, आता मी तुम्हाला जशा फिगर्स दाखवल्या होत्या तशा जर असतील, ते एकमेकांना पॅरलल तर आहेत पण अँटी पॅरलल आहे म्हणजे एकाचं तोंड इकडे आहे दुसऱ्याचं तोंड इकडे आहे, तर कॉस थीटाची व्हॅल्यू काय येते 180. कॉस थीटा which is equals to cos 180 degree which is equals to -1. आणि मग आपण लिहू शकतो p वेक्टर p डॉट वेक्टर q which is equals to minus pq कारण -1 त्या ठिकाणी येणार आहे. आता इफ याला चौथ्याच याच्यामध्ये इफ थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री, थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री, मग कॉस 90 हे 0 असतं. therefore cos 90 which is equals to 0 आणि वेक्टर p डॉट वेक्टर q which is equals to 0. आणि मग आता आपल्याला युनिट वेक्टर्सच्या फॉर्म मध्ये I इंटू जे, इथे आपण काय होते I इंटू I म्हणजे सेल्फ युनिट वेक्टर्स आहेत, कारण हे वेक्टर्स कसे आहेत पॅरलल होते, पण इथे आता कसे आहेत परपेंडिक्युलर आहेत. आणि IJK आपण केव्हा वापरतो, म्युच्युअली परपेंडिक्युलर युनिट वेक्टर्स जेव्हा असतील त्यावेळेस आपण IJK वापरतो. सो I इंटू जे, I कॅप इंटू जे कॅप which is equals to 0. त्याच्यानंतर j cap dot k cap which is equals to 0 and k cap परत I या ठिकाणी जर घेतला आपण तर त्याची व्हॅल्यू पण 0 असते. राईट. आता पाचवा कॅरेक्टरिस्टिक, इफ p is equals to q, इफ वेक्टर p is equals to वेक्टर q म्हणजे दोन्ही वेक्टर सेम आहेत, त्यांच्या मॅग्निट्यूड सेम आहेत, त्यांच्या डायरेक्शन सेम आहेत, सगळ्या गोष्टी, देन वेक्टर p डॉट वेक्टर q डॉट which is equals to p square और क्यू स्क्वेअर. साधी गोष्ट आहे की असं होणारच आहे की जर p आणि q हे सारखे असतील म्हणजे त्यांचे मॅग्निट्यूड सारखे आहेत, डायरेक्शन सारखे आहेत, म्हणजे ते इक्वल वेक्टर्स आहेत आणि दोन इक्वल वेक्टर्सचा डॉट प्रॉडक्ट
हे आपल्याला कुठल्याही एका वेक्टरच्या स्क्वेअर एवढं आपल्याला लिहिता येतं. सो हे या पद्धतीने आपल्याला 5 त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आता 6वा कॅरेक्टरिस्टिक आपण बघूया लगेच. सो मी हे 2 पुस्तक इथे. सहावा कॅरेक्टरिस्टिक्स आहे इफ वेक्टर a डॉट वेक्टर b is equals to वेक्टर a डॉट वेक्टर b which is equals to वेक्टर a डॉट वेक्टर c. 3 वेक्टर्स आहेत a b c आणि आपण हे इक्वेशन लिहिलं वेक्टर a डॉट वेक्टर b which is equals to वेक्टर a डॉट वेक्टर c. हे आपलं इक्वेशन आहे. when a is not equals to 0, म्हणजे a ची व्हॅल्यू 0 नाही आहे. a ची व्हॅल्यू जर 0 राहिली तर हे करेक्ट येईल असते. आता ह्याचा अर्थ असा आहे की इट इज नॉट नेसेसरी that vector b vector b is equals to vector c. या 2 वेक्टर्सची हे नॉन झिरो वेक्टर्स आहेत. असं जेव्हा असेल तेव्हा b आणि c हे इक्वल व्हायला पाहिजेतच असं नाही, असं नसतं. राईट. सो तुम्हाला ते आयदर परपेंडिक्युलरही असू शकतात किंवा इज परपेंडिक्युलर टू. कसं असतं आता तुम्ही जर ह्यालाच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये जर त्या फॉर्म मध्ये आपण लिहिलं वेक्टर a आणि वेक्टर b मायनस c, वेक्टर b मायनस डॉट मायनस वेक्टर c या जर प्रकाराने लिहिलं तुम्ही तर तुम्हाला असं लक्षात येईल की विच इक्वल्स टू 0. याची व्हॅल्यू किती आहे 0. म्हणजे a 0 असू शकतो किंवा b मायनस c हा जो वेक्टर आहे तो वेक्टर परपेंडिक्युलर असू शकतो. त्याची व्हॅल्यू 0 असू शकते म्हणजे परपेंडिक्युलर असू शकते. लक्षात येत आहे का की ही जर इक्वेशन आपण लिहिलं तर वेक्टर a हा जर आपण आधीच लिहिलेला आहे की नॉन झिरो आहे पण तो 0 असू शकतो और b मायनस c वेक्टर b मायनस c हा 0 असेल आणि हा केव्हा 0 असेल जेव्हा ते वेक्टर्स परपेंडिक्युलर असतील तेव्हा. तर हा झाला सातवा कॅरेक्टरिस्टिक झाला आहे. आणि याचा ह्या सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ना सध्या तुम्हाला ते पाठच करायला लागतात सध्याच्या स्थितीला. कारण जसे जसे तुम्ही प्रॉब्लेम्स न्यूमेरिकल सॉल्व्ह करता यायचे तसतसे मग हे तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने कळत जातात. सो याच्यानंतरचा जो 7वा आहे कॅरेक्टरिस्टिक ते फार महत्वाचं आहे. स्केलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स expressed in terms of rectangular components. Scalar product of vectors expressed in terms of rectangular component. आता आपण समजा वेक्टर p घेतला pxi प्लस pyj प्लस
प्लस काय आहे पी झेड के. पी झेड के हा एक आपला वेक्टर आहे पी. पी एक्स काय आहे एक्स कॉम्पोनंट आहे त्याचा युनिट वेक्टर्सच्या फॉर्म मध्ये एक्स कॉम्पोनंट आहे. हा वाय कॉम्पोनंट आहे हा झेड कॉम्पोनंट आहे म्हणजे मॅग्निट्यूड आहेत त्यांचे आणि त्यांचे युनिट वेक्टर्स आय जे के आहेत म्हणजे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत ते एक्स वाय आणि झेड या डायरेक्शन मध्ये. तसाच आपण क्यू जर घेतला एक दुसरा तर आता आपल्याला क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के प्रत्येक ठिकाणी कॅप्स द्या म्हणजे सिमिलर आपल्याला दोन वेक्टर्स हे मिळाले. आता ह्या दोन वेक्टर्सचं आपल्याला मल्टिप्लिकेशन जर करायचं असेल तर वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू ह्याची व्हॅल्यू किती येते तर पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. सो ही ती सातवी कॅरेक्टरिस्टिक आहे. आता ही कॅरेक्टरिस्टिक म्हणून तुम्हाला इथपर्यंत हेच पाठ केलं तरी चालू शकतं किंवा हे लक्षात ठेवलं तरी चालू शकतं पण तुम्हाला इथे याचा प्रूफ देखील दिलेला आहे. सो परीक्षेमध्ये तुम्हाला प्रूफ तर 11वीच्या परीक्षांमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं प्रूफ ते. तर जर प्रूफ आपल्याला बघायचं असेल तर आपण ते दाखवू शकतो. सो प्रूफ याच्यामध्ये काय येईल वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू या दोघांच्या व्हॅल्यूज आपण इथे ठेवूया. सो वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू म्हणजेच काय तिचं इक्वेशन आहे पी एक्स आय प्लस पी वाय जे प्लस पी झेड के आणि दुसरं इक्वेशन आहे क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के. आणि आता आपल्याला यांचं फिजिकल मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता हे मल्टिप्लिकेशन आपण जेव्हा करतो तेव्हा आपण पीनी आपण ह्या टर्मनी ह्या पूर्ण टर्मनी आधी या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू तर दुसऱ्या टर्मनी पूर्ण ब्रॅकेटला तिसऱ्या टर्मनी पूर्ण ब्रॅकेटला. तर हे या पद्धतीने जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला असं लक्षात येतं आणि त्याच्यानंतर सेपरेशन केलंय गोष्टी तर तुम्हाला असं लक्षात येतं की आपल्याकडे 3 टर्म्स ह्या सिमिलर वाल्या आहेत म्हणजे 3 टर्म्सची व्हॅल्यूज आय इंटू आय येणार आहे जे इंटू जे येणार आहे आणि के इंटू के येणार आहे. हे तुम्ही करून बघा कारण हे इझी आहे बुक मध्ये पण त्यांनी दिलेल्याच आहेत गोष्टी त्या तुम्हाला व्यवस्थितपणे पेपरवर सॉल्व्ह करायचं म्हणजे फुल इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. आणि मग आय इंटू आय ज्या ब्रॅकेट मध्ये येऊ शकेल त्याची व्हॅल्यू ही किती असते 1 असते जे इंटू जे व्हॅल्यू 1 असते. पण मॅक्सिमम व्हॅल्यूज या आय इंटू के आय इंटू जे अशा अपोजिट असतात जे की आता आपण त्याच्या व्हॅल्यूज बघितल्या इथे की त्या कशा असतात 0 असतात कारण परपेंडिक्युलर वेक्टर्स मध्ये 90 डिग्री जेव्हा थीटाची व्हॅल्यू 90 डिग्री असते तेव्हा आय इंटू जे इंटू के जे इंटू के ह्याच्या व्हॅल्यूज